सामाजिक, राजनीतिक और सामान्य समाचारों के लिए देखते रहिए ईजे टीवी न्यूज लाइव। ईजे न्यूज में आपका स्वागत है। देगलूर में कल कांग्रेस पार्टी की ओर से एक आड़ावा बैठक का आयोजन किया गया था, जिसमें मुखेड़ खंदार विधानसभा मतदार संघ के मतदाताओं से संवाद किया गया। इस अवसर पर बंडू पाटिल चौहान, हनुमंतराव पाटिल बेडमुकरेगर, मुगलाजी अन्ना शिरशेटवार, महेश पाटिल, शरीफ मामू, शेख महमूद के अलावा कांग्रेस नेतागण मौजूद थे। इस मौके पर कांग्रेस जिला अध्यक्ष हनुमंतराव पाटिल बेडमुकरेगर ने कहा कि कांग्रेस हमेशा सेकुलर रही है। जिस तरह से कांग्रेस ने विकास की नीति को अपनाया है, उस तरह की नीति किसी और पार्टी ने आज तक नहीं अपनाई। इस तरह का बयान उन्होंने दिया। इस मौके पर बड़ी संख्या में पक्ष प्रवेश का कार्यक्रम भी आयोजित किया गया, जिसमें देगलूर शहर व ग्रामीण के कार्यकर्ताओं को पदभार दिया गया। इस मौके पर देगलूर कांग्रेस कमेटी के शहर अध्यक्ष मुगलाजी अन्ना शिरशेटवार ने मीडिया से मुलाकात की। देखिए ये रिपोर्ट। मुखेड तालुक्यामधील देगलूर शहरामध्ये व ग्रामीणमध्ये जे स्थायिक आहेत त्यांचं मतदान मुखेडमध्ये आहे आणि काही मतदान देगलूरमध्ये पण आहे। उद्या येणाऱ्या विधानसभा व विधानसभेसाठी आमचे भावी आमदार हनुमंतराव पाटील बेटमुकरेगर साहेब यांच्यासाठी ह्या ठिकाणी पहिल्यांदा महाराष्ट्रात ग्रामीण म्हणजे मुखेड तालुक्यात जेवढे आलेले आहेत ते पहिल्यांदा या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे की ते कार्यक्रम घेण्याचा उद्देश हा होता की ह्या लोकांनी जेवढे देगलूरमध्ये राहतात त्या लोकांनी प्रत्येकाने जेवढे मित्रमंडळ आहेत त्यांचे पाहुणे आहेत ते सर्वांनी त्या ठिकाणी मुखेडमध्ये जाऊन त्यांनी स्वतः हनुमंतराव पाटील यांचा प्रचार करावा आणि याचा उद्देश की देगलूरमध्ये आम्ही राहतो, सगळे आम्ही काँग्रेस पक्षाचे पूर्ण टीम राहतो। या कोणतीही अडी अडचण असेल तर रात्री 12 वाजे पण का होत नाही, आम्ही तुम्हाला कोणत्या अडी अडचणला देगलूरमध्ये तुम्ही राहता तर आम्ही तुमच्या अडचणीला धावून येण्यासाठी आणि त्यासाठी सुद्धा त्यांना प्रयत्न करण्यात आलेला आहे। आणि जेवढे आपले उद्या येणाऱ्या लोकसभा असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल की या ठिकाणी जर मतदानही त्यांचं नसेल तर सर्वांनी आणि देगलूर शहरामध्ये त्यांचे पाहुणे मित्रमंडळी या ठिकाणी खूप आहेत, त्यामुळे त्यांना हात जोडून सर्वांना विनंती केल्या की येणाऱ्या काळामध्ये की दोन्हीकडे विधानसभा देगलूर मतदारसंघ असेल आणि मुखेड खंदार मतदारसंघ असेल ते सर्वांना हात जोडून विनंती केल्या की बाबा येणाऱ्या विधानसभा काँग्रेस सोबत तुम्ही भक्कमपणे राहावं आणि सर्वांनी शपथ घेतलेली आहे या ठिकाणी की आम्ही सर्वजण खंबीरपणे या काँग्रेस सोबत राहणार शपथ घेतली आहे। जे कार्यक्रम घेतलं ते उत्कृष्ट मिळाला त्या पाठीमुळे सगळ्याचा आणि आपण प्रत्येक कार्यक्रमात यश प्राप्त होतं आपल्या पाठीमाग मुख्य कारण काय? सर्वांचं गोरगरिबांचा आशीर्वाद आहे, सर्वांचं प्रेम आहे, त्याने सर्वांनी आम्ही फोन लावल्यावर सर्वांनी हजर राहतात, हेच आहे आपलं, दुसरं काय नाही। पद आज वाटप करण्यात आलं जिल्हाध्यक्ष हाताने। हो, आज माननीय भावी खासदार आपले बंडू पाटील रवींद्र जाधव चव्हाण साहेब आणि भावी आमदार हनुमंतराव पाटील बेटमुकरेगर साहेब, आमचे शिवाजी पाटील आमचे विलोलीचे अध्यक्ष आहेत आणि दिलीप पाटील पांढरे साहेब यांनी सर्वांच्या या ठिकाणी उपस्थित राहिले। त्यांच्या याच्यामध्ये देगलूरमध्ये जेवढे पदं होते तर सर्वांना पदं देगलूरमध्ये आपण परवा मुखेडमध्ये झालेलं आहे का, तर आम्ही सर्वजण देगलूर शहरातील जेवढे मुस्लिम बांधव आहेत त्यांच्यासोबत चर्चा करून आणि जेवढे आमचे सगळे आहेत ते त्यांना बोलून लवकरात लवकर आपण मुस्लिम समाजाच्या मेळाव्यात घेऊ। सामाजिक, राजनीतिक और सामान्य समाचारों के लिए देखते रहिए ईजे टीवी न्यूज लाइव।